पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय आदर मित्रांनो प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो हालेलुया 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 कॅथोलिक लोकांचा एक आयडेंटिटी आहे कबूल करणे आम्ही पापी आहोत. Praise the Lord. हालेलुया. मी पापी आहे म्हणून बोलायला धाडस नसलेल्या कोणीही कॅथोलिक नाही. मी बोलतो तर तुम्हाला पडते का नाही पडत? हालेलुया हालेलुया Praise the Lord. हालेलुया. एक दिवस माझ्या एका काकाने बोलले मला, मी हीन वैरवचे वाक्य ईसामध्ये आहे, मी अपात्र आहे. हालेलुया. माझ्या एका काकाने मला बोलले, ते सर्व त्याच्या पुस्तकातून काढून टाक. अपात्र असेल मग कशा तिकडे जाऊन उभा राहता मिसा करायला? हालेलुया. बरोबर आहे की नाही? पात्र असेल लोक कुठे उभं राहायचं आहे. हालेलुया. अपात्र असेल लोक कशा तिकडे जाऊन उभं राहायचं आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सगळे लोक कमीत कमी 50 वेळी दर दिवसी नमो हे कृपा पूर्णमर्या बोलतो. Praise the Lord. कोंकणीमध्ये बोलणारे लोक जरा हात वर करा. Praise the Lord. बोला नमान मरिये हालेलुया. आम्हा पाप्यांकरिता Praise the Lord. हालेलुया. म्हणजे काही आहे, आपण दर दिवसी कमीत कमी 50 वेळी आपण जाहीर करतो की आम्ही पापी आहोत. हालेलुया. मिसामध्ये कोण पापी आलं का म्हणून विचारलं तर आपण असं हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, तिमोथीला लिहिलेलं दुसरं पत्र, हालेलुया, यातील पहिले अध्यायामध्ये 8वं वचन. म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदीवान त्या माझी तू लाज धरू नकोस. हालेलुया. Praise the Lord. प्रभूविषयी साक्षी द्यायला कोणीही लाजायला नको. Praise the Lord. हालेलुया. पाऊल सांगत आहे, संत पाऊल आज जेलमध्ये आहे, बंदीगृहामध्ये आहे. हालेलुया. आमचा पुढारी जेलमध्ये आहे म्हणून तुम्हाला लाज वाटायची गरज नाही. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, याचा अगोदरच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्हा सर्वांना जे अभ्यंग मिळालेला आहे, तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात आलेला आहे, हे आशीर्वाद साक्षी देण्यासाठी आहे. ज्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. बप्तिस्माच्या वेळी, दृढीकरणाच्या वेळी आणि इतर वेळी पण अशा लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. या पवित्र आत्मा आपल्याला धाडसाचा आत्मा म्हणून आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. हालेलुया. 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 Praise the Lord. आता आपण एक मिरवणूक काढू. Praise the Lord. हालेलुया. मी देवाचा आभार मानतो, तुम्ही सुंदर रीतीने या मिरवणूक आयोजित केला. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, मिरवणूक
म्हणजे काय आहे? हालेलुया. काहीतरी मिरवायला आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही मिरवणूक करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी तुम्हाला सांगतो, मिरवणूक म्हणजे दिखावा नाही. मिरवणूक म्हणजे माता मर्यादा घेऊन जाण्याचा एक अनुभव आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 माझ्या ओळखीचा अनेक लोक आहेत जे माता मरियाला वेळोवेळी सांगत आहे, आई तू माझी आई आहेस का? माझा जवळ ये, माझा हात पकड. Praise the Lord. Hallelujah. पालक लोकांपेक्षा या सर्व गोष्टींच्या मोठमोठा साक्ष देणाऱ्या भरपूर सिस्टर लोक आणि स्त्रिया या जगामध्ये आहेत. Praise the Lord. Hallelujah. माझ्या ओळखीचे अनेक लोक आहेत जे माता मरियाला सांगितलेलं आहे, आई ये, तू माझी आई आहेस ना? हात पकडा. Praise the Lord. Hallelujah. कुठेही कधीही जिथे पाहिजे तिकडे आई तुमचा हात पकडायला तयार आहे. Praise the Lord. Hallelujah. प्रत्येकाच्या घरी रोसरी आहे असं मी गृहीत धरतो. Praise the Lord. आता नमान मरिया बोलत असेल, म्हणत असेल तर जरा सुधारायचं. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. पोप जॉन पॉल दुसरे यांनी रोसरी प्रार्थना म्हणजे काय आहे म्हणून बोललेलं आहे. Praise the Lord. जॉन पॉल दुसरे हे आईचा हात पकडत आईने मोठा केलेले संत पोप आहे. Praise the Lord. बालपणापासून आई म्हणून माता मरिया मिळालेले एक धन्य संत पोप आहे जॉन पॉल दुसरे. हालेलुया. तुम्ही ध्यानात घ्या. हालेलुया. संत जॉन पॉल दुसरे यांनी असा प्रकारे बोलले, जर तुम्ही रोसरी करत असेल तर ध्यानात घ्यायचे की रोसरी म्हणजे माता मरियाच्या मांडीवर जाऊन बसणे आहे. कुठे बसायचं? सर्व लोकांच्या तोंड उघडलंय. रोसरी प्रार्थना करताना तुम्ही कुठे बसताय? अजून काही लोकांना तोंड उघडलंय. रोसरी प्रार्थना कुठे बसून करायचंय? माता मरियाच्या मांडीवर बसायचं आणि येशूच्या तोंडाकडे बघायचं. Praise the Lord. माता मरियाच्या मांडीवर बसून येशूच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही जी प्रार्थना करताय त्या प्रार्थनेला रोसरी प्रार्थना बोलतो म्हणून संत जॉन पॉल दुसरे यांनी बोलले. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आजपर्यंत कधी असे प्रार्थना केली नाही तर उद्यापासून चालू करा. हालेलुया. माता मरियाच्या मांडीवर बसायचं आणि येशूच्या तोंडाकडे बघायचं. Praise the Lord. प्रभूचा जवळ बसो, आस्थानी सदा सेवा. प्रभूचा जवळ बसो. माझं नाव आबेल एडवर्ड सुंदर, राहणार मी उत्तर कडेपडा. माझं चर्च दह्या माता पॅरिश हे माझं चर्च आहे. आज मला परवाच्या दिवशी फादर भेगे यांनी प्रार्थना केली. विसाबलिदानामध्ये होते की ज्यात कोणाची कंबर बरी होत आहे आणि पाय बरा होत आहे, त्या क्षणाला माझी कंबर आणि पाय देव बापाच्या कृपेने, प्रभू येशूच्या आशीर्वादाने, पवित्र आत्म्याच्या कृपेने ती बरी झालेली आहे. म्हणून मी देवाचे आभार मानतो. त्यांना मणक्याचा मणी त्रास देत होते, त्या व्यक्तीला येशूने बरे केलेला आहे. या तुम्ही आता जे मिरवणुकीमध्ये भाग घेतले आणि आता देवाच्या वचन ऐकत आहे,
इतक्यात मणक्याचा एका मणीचा संबंधामध्ये काहीतरी तक्रार होते. उठताना चालताना उभं राहताना त्रास देत होते असे कोणाला तरी मणक्याचा त्रास बंद झालेला आहे असे कोणाला अनुभव असेल तर जरा हात वर करू शकताय. असे कोण आहे? एक ताई आहे. हालेलुया. दोघे जण आहे. हालेलुया. आपण तालिया वाजव तेव्हा हात वर करायला, हात वर करताना कांद्याचा जॉईंट खूप दुखत होते असे कोणाला तरी तरुणने स्पर्श केलेला आहे. आता हात वर करून बघू शकताय. ज्या लोकांना हात वर करताना दुखायचा ते सर्व लोक आता एकदा हात वर करा. हात वर करून बघा. हालेलुया. हात खाली करा. परत एकदा हात वर करून बघा. त्यात काही फरक जाणवत आहे का म्हणून बघा. हालेलुया. फरक जाणवत असेल तर हात वर ठेवा. आजीला बरं वाटते. हालेलुया. अजून कोण आहे? दादांना बरं वाटते. हालेलुया. अजून कोण आहे? हालेलुया. काय करा. हालेलुया. कोणाला तरी लिक्विडच्या संबंधामध्ये इन्फेक्शन आणि त्रास खूप होत होता. हालेलुया. लिक्विडच्या संबंधामध्ये युरिनरी इन्फेक्शन असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करताय. हाताच्या त्रासाने खूप त्रासातून जाणाऱ्या काही लोक जे तुझ्या बरोबर आहेत येशूच्या कृपेने बरे झालेला आहे. ज्यांना अनुभव मिळालेला आहे ते हात काढले. हात काढले. ज्यांना अनुभव मिळालेला आहे तुम्ही नंतर तुमच्या साक्ष दुसऱ्या लोकांना सांगू शकता. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.